सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या झूम मीटिंगमध्ये मनापासून स्वागत. मॅरेथॉन यामध्ये आपण NMS बुद्धिमत्ता हा घटक पाहत आहोत. तर आजच्या या भागामध्ये मॅरेथॉनचा हा जो आपला दिवस 5वा आहे, या 5व्या दिवशी बुद्धिमत्ता या घटकावर आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेणार असून आता बुद्धिमत्तेमध्ये जे घटक राहिलेले आहेत यामध्ये पहिला भाग आहे घनाकृती, विशेष करून घडणी, त्यानंतर घनाकृती आणि त्यांचे काप आणि आकृत्यावरील प्रश्न. तर हे जे प्रश्न आहेत किंवा हे जे घटक आहेत ते आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. शेवटी आपण बुद्धिमत्तेचा 90 मार्काचा पेपर कसा सोडवायचा, किती प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि 90 मिनिटामध्ये 90 प्रश्न कसे सुटतील या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आजचा झूम क्लास लगेच. तर NMS मॅरेथॉनमध्ये सर्वांना आता आवाज येतोय? ओके, पुन्हा एकदा मी रिपीट करतो सर्व. तर NMS मॅरेथॉनमध्ये आज आपण घन आकृती, ज्यामध्ये घडणी, ठोकळा, फासा, घनास रंग देणे किंवा पृष्ठ रंगवणे, त्रिमितीय आकृती आणि आकृत्या. तर घडणी या घटकावर एकूण 10 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तर आकृत्या या घटकावर एकूण 14 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तर हे 10 आणि 14 एकूण 24 ते 25 प्रश्न आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. आणि आज बुद्धिमत्तेसाठी हा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर उद्या आपणास गणित 2 दिवस असेल. सर्वांच्या माहितीस्तव आपण ग्रुपवर नोट्स पण दिलेल्या आहेत. ग्रुपवर आपण नोट्स दिलेल्या आहेत, ज्यामध्ये विज्ञान आणि भूगोलच्या नोट्स ग्रुपवर दिलेल्या आहेत. शक्यतो सर्वांनी त्याच्या झेरॉक्स काढा आणि मग सर्व वाचन करून घ्या, कारण प्रत्येक वेळेस PDF ओपन करणं शक्य नाही. तर आता आपण सुरुवात करूयात घडणी. तर घडणीवर किमान 2 ते 3 प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेमध्ये हमखास या घटकावरचे प्रश्न आपणास सहज मार्क देऊन जाणारे प्रश्न आहेत. तर घडणी नेमकं कोण्या पद्धतीने तयार होते हे आधी समजून घेऊयात. जेव्हा आपण एखादी घन आकृती काढतो, उदाहरणार्थ समजा असा ठोकळा आपणास तयार करायचा असतो, तर हा एक घन आकृती ठोकळा आहे. या घन आकृती ठोकळ्यास एकूण 6 पृष्ठ असतात. घन याचे 6 पृष्ठ आहेत. जर हे आपण एखाद्या, तर या ठिकाणी हे 6 पृष्ठ आहेत. आता जर समजा आपण या 6 पृष्ठावर काही लेटर्स घेतले, A, B, C, D, E आणि F, तर या 6 पृष्ठाला, म्हणजे हे जे कागदाचा आकार आहे किंवा खपटाचा आकार आहे, याला आपण घडणी असं म्हणतो. आणि ही घडणी फोल्ड करून आपल्याला हा बाजूचा जो घन दिसतोय असा घन तयार करून मिळतो. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण A, B, C, D, E, F, तर जेव्हा घन आकृती तयार होते तेव्हा एकूण 6 पृष्ठापैकी समोरासमोरचे पृष्ठ. तर आता हे एकमेकाच्या विरुद्ध अक्षर कशी येतात, तर A च्या विरुद्ध C, म्हणजे A पृष्ठाच्या विरुद्ध C अक्षर येतं, तर B पृष्ठाच्या विरुद्ध E अक्षर येतं. म्हणजे अशी एकाड एक अक्षर येतात, हे लक्षात ठेवा. आणि हे सरळ सोडून जे 2 अक्षर आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध येतात, म्हणजे D आणि F. तर परीक्षेत या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात.
ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर असेल किंवा बी च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर असेल किंवा डी च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर असेल. तर असे 2 किंवा 3 गुण फिक्स या प्रश्नावर असतात, हे लक्षात ठेवा. आता यामध्ये आणखी काय बदल होऊ शकतो जर परीक्षेत विचारलं गेलं तर पहा, आपण एक घडणी घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर ही घडणी आहे आणि या घडणीमध्ये जर आपण नंबर दिले, समजा 1 2 3 4 5 6, तर यावर प्रश्न कसे येतात पहा. 4 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. चारच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, अशा पद्धतीने हा प्रश्न असतो. तर 4च्या विरुद्ध पृष्ठावर, तर 4च्या एकाडेक अंक कोणता आहे 2, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, 2 हा अंक असेल. आता हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसा विचारला जातो ते पहा. 4च्या लगतच्या पृष्ठांना सलग नसणारा अंक कोणता. पहा, प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला लक्षात येईल. 4च्या पृष्ठांना सलग नसणारा म्हणजे काय, म्हणजे त्याला चिटकून नसणारा, तर मग तो विरुद्ध असणार आहे, तर कोणता असेल, तर त्याचं पण उत्तर येतं 2 हा अंक. म्हणजे हा प्रश्न जरी वेगवेगळा असला तरी उत्तर दोन्हीचं सेमच असतं, हे लक्षात घ्या. तर हे प्रश्न हमखास 2 ते 3 गुणासाठी परीक्षेत येतात. आता मग प्रत्येक वेळेस याच पद्धतीने असेल का, तर आता घडणीवरचे आणखी वेगळ्या पद्धतीने प्रश्न कसे येतात पहा. समजा आपणास एक घडणी दिलेली आहे, सर्वजण लिहून घेत आहेत ना पॉइंट, फक्त ऐकत आहात. बरेच जण लिहून घेत नाहीत असं मला जाणवत आहे. फक्त ऐकत असाल तर तुम्हाला नंतर लक्षात येणार नाही की आपल्याला काय सांगितलं होतं. तर या ठिकाणी तुम्हाला एक घडणी दिलेली आहे आणि या घडणीपासून काही घनाकृती ठोकळे या ठिकाणी मी काढणार आहे. आता हा पर्याय 1 आहे, हा पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4. आता या पर्यायामध्ये ए बी डी, दुसरा जो ठोकळा आहे त्यावर बी सी एफ, तिसरा जो ठोकळा आहे सी डी ए, त्यानंतर बी डी एफ. तर दिलेल्या घनाकृतीपासून कोणता घन आपण बनवू शकत नाहीत. पहा, तुम्हाला लक्षात येतं का, दिलेल्या घन आकृतीपासून कोणता घन बनवता येत नाही. सर्वांना उत्तर सांगता आलं पाहिजे, इतका सोपा प्रश्न आहे हा.
4 घन आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत, परंतु एक घन त्यापासून तयार होऊ शकत नाही. दिलेल्या घडणीपासून कोणता अंक कोणता घन तयार होत नाही. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रेज हँड केलेला आहे. जवळपास 175 ते 200 विद्यार्थी जॉईन आहेत. अपेक्षा पडोळ, सांगता येईल तुला उत्तर? हो सर. सांग. पर्याय क्रमांक 3. ओके, काय कारण? तर एच्या विरोधात सी येईल. एच्या विरुद्धाच्या पृष्ठावरती सी जाईल. एच्या विरोधात सी येईल. म्हणजे कारण योग्य नाही. उत्तर बरोबर आहे, पण कारण माहिती पाहिजे आपल्याला. मी तुमचं जेव्हा नाव घेतो तेव्हा तुम्ही अनम्यूट करू शकतात, हे लक्षात घ्या. श्रेयश देशपांडे, हां बोल. थर्ड ऑप्शन. कारण कारण की सी आणि डी हा विरुद्ध आहेत ना. बरोबर. थर्ड ऑप्शन मध्ये जेवण दाखवलं. करेक्ट, बरोबर. अगदी सी आणि डी हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतात. म्हणजेच एक वर असेल तर एक बुडाला खाली असेल, एक डावीकडे असेल तर एक उजवीकडे असेल. म्हणजे दोन्ही एकदाच दिसू शकत नाहीत. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये दोन्ही एकदाच दिसतं आपल्याला. डी पण दिसते आणि सी पण दिसते. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. या पद्धतीने आपण सांगू शकतो. यानंतर पुढचा पाहूयात आपण प्रश्न. तुम्हाला काही घनाकृती ठोकळे दिले जातील. हा एक ठोकळा आहे. त्यानंतर हा दुसरा ठोकळा. हा तिसरा ठोकळा आणि हा चौथा ठोकळा. तीनच घेऊयात आपण. आता यावर काही मी संख्या लिहिणार आहे. 3, 4, 6. पुढे 4, 5, 2. त्यानंतर 6, 2, 1. तर हे 3 घन जे आहेत ते एकाच घडणीपासून तयार केलेले आहेत. वरील 3 घन एकाच घडणीपासून तयार केले आहेत. यावरून 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल, असाही प्रश्न यामध्ये विचारला जातो, हे लक्षात घ्या. तर जे 3 घनाकृती ठोकळे आहेत यांचा जर विचार केला आपण,
तर यावरून आपणास तयार न होणारा ठोकळा या ठिकाणी, म्हणजे एकाच घडणीपासून हे तिन्ही तयार झालेत, तर 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता हा प्रश्न आपण कसा सोडवायचा? तर सुरुवातीला हे तिन्ही ठोकळ्यांचं निरीक्षण करत असताना आपण हे समजून घेतलं पाहिजे की समान अंक कोणते कोणते आहेत. तर पहिल्या आणि दुसऱ्या ठोकळ्यावर जर पाहिला आपण तर 4 हा अंक दिसतो आपणास, आणि 4 सोबत कोणते कोणते अंक दिसतात? तर 4च्या सोबत तुम्हाला 3 दिसतं, 2 दिसतंय, 5 दिसतंय आणि 6 पण दिसतं. म्हणजे 4 सोबत न दिसणारा अंक कोणता आहे? 1. कारण बाकी सर्वच अंक दिसायला लागलेत आपल्याला. 2 दिसतोय, 3 दिसतोय, 4 दिसतोय आणि 5 पण दिसतोय. म्हणून 4च्या विरुद्ध पृष्ठावर 1 हा अंक आहे. आता हे झालं, या ठिकाणी एक जोडी आपल्याला मिळाली. त्यानंतर पहिला आणि तिसरा ठोकळा जर तुम्ही निरीक्षण केलात, किंवा दुसरा आणि तिसरा जर निरीक्षण केलात, तर त्यामध्ये 2 अंक कॉमन आहे. आणि 2 सोबत कोणते कोणते अंक दिसतात तुम्हाला? 1, 4 दिसतोय, 5 दिसतो, 6 दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय? तर 2 सोबत न दिसणारा अंक कोणता आहे? तर तो आहे 3. आणि आता राहिलेली जोडी कोणती असणार आहे मग? 5 आणि 6ची. एकदा अशा जोड्या फायनल झाल्या की मग आता प्रश्न काही विचारू दे त्यांनी, 3च्या विरुद्ध विचारला असेल, 2च्या विरुद्ध विचारला असेल, 2च्या लगत पृष्ठावर न येणारा अंक विचारला असेल, कसाही प्रश्न विचारला तर तुम्ही यामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतात. जसं की या प्रश्नामध्ये विचारले 3च्या विरुद्ध पृष्ठावर, तर उत्तर असेल याचं 2. म्हणजे घडणी दिली जाते, त्यापासून घन तयार करून आपल्याला प्रश्न विचारला जातो, किंवा घन देऊन त्यापासून पण अशा, तर असे 2 ते 3 प्रश्न हमखास विचारली जातात. यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये आपणास ठोकळा, म्हणजे आत्ताचा जो प्रश्न आहे तो खरं तर ठोकळा फासा यावरच आधारित आहे. तर 2 प्रश्न या घटकावर विचारले जातात. म्हणजे घडणी 2 हा फासा आपण जो सापशिडी किंवा लुडो खेळत असताना वापरतो, तो म्हणजेच हा फासा. तर असाच एक प्रश्न पाहूया आपण. आणि तुम्हाला 3च असे ठोकळे दिले जातात, हे लक्षात घ्या. 3 ठोकळ्यावरूनच आपल्याला अंदाज काढायचा असतो. तर हा जो प्रश्न आपण घेतोय तो 2016 NMS मध्ये विचारलेला आहे. थोडा जुना आहे म्हणून आपण आवर्जून घेतोय. तर यावर जे अंक आहेत E, A, B, C, F, E, D, B आणि F. ही आहे आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 3. प्रश्न कसा विचारलाय पहा. आकृती 2 मधील तळाच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? तर 2 नंबरची आकृती आपण पाहू शकतात. आणि डायरेक्ट त्यांना काय विचारायचं आहे, तर ईच्या विरुद्ध कोणता अंक आहे, पण त्यांनी ई विचारलं नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 संकल्पना त्यांना विचारायच्या आहेत. एक तर
तळाचा पृष्ठभाग म्हणजे कोणता तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि प्रश्नामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे तर ईच्या विरुद्ध कोणता अंक आहे किंवा कोणता अक्षर आहे. या दोन्ही संकल्पना तुम्हाला लक्षात आली की सोप्या पद्धतीने तुम्ही सांगू शकतात. तर आता पहा, पहिल्या दोन ठोकळ्याचं जर निरीक्षण केलं तर ई दोन्ही ठोकळ्यावर आहे. ई हा जर भाग पाहिला आपण तर हा वरचा भाग ई आहे आणि इकडं हा समोरचा भाग ई आहे. तर ईच्या सोबत कोणते अक्षर दिसतात आपल्याला. ईच्या सोबत दिसणारी तर ए दिसतोय, बी पण दिसतोय, सी पण दिसतोय आणि एफ पण दिसतोय. म्हणजे हे तर त्याच्या विरुद्ध पृष्ठावर नाहीत. म्हणजे हे चारही कट झाल्याने राहिलं कोणतं अक्षर तर ते राहिलं डी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल तळाच्या पृष्ठभागावर डी हा अंक असेल. म्हणजे एक जोडी आपली निश्चित झाली. आता कोणती, ई आणि डी ची. आता याच तीन ठोकळ्यावर एक प्रश्न आणखी विचारलेला आहे. सी अक्षर लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही. यामधील दुसरा प्रश्न, हा जो पहिला प्रश्न आहे तो आकृती 2 मधील, आणि जो दुसरा प्रश्न आहे सीच्या लगत पृष्ठावर नसणारे अक्षर कोणते. म्हणजे आपली जी जोडी आहे आता ई आणि डी ची जोडी झाली एकमेकाच्या विरुद्ध. मग आता आपल्याला डायरेक्ट सीचा जर विचार केला तर फक्त 2 नंबरच्या ठोकळ्यावर दिसतंय. आपण दुसऱ्या अक्षरासंदर्भात विचार करूया. जसं की बीचा विचार केला तर बी सोबत कोणते कोणते अक्षर दिसतात. तर बीच्या सोबत जे अक्षर दिसतं ते आहे ए, ई, डी आणि एफ. इतके 4 अक्षर दिसतात. मग कोणतं दिसत नाही तर बीच्या सोबत दिसणारी अक्षरं ए, ई, डी, एफ. म्हणजे सी दिसत नाही. म्हणजे बी आणि सी एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि आपल्याला प्रश्नामध्ये योगायोगानं तेच विचारलंय. म्हणजे सी कळत नसेल तर आपण दुसऱ्याची जरी, म्हणजे थोडक्यात काय इथं जोड्याच येणार आहेत 3 आणि 2 जोड्या सापडली की तिसरी तर ऑटोमॅटिक तयार होते. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला आउट ऑफ गुण देणारा, म्हणजे 2 गुण या प्रश्नावर मिळणार आहेत. आणि त्यांनी हा ठोकळा जर परीक्षेत दिला तर ते 2 प्रश्न हमखास विचारतात. कारण एवढा ठोकळा दिला म्हणजे त्यांचा 8 तासच असतो तसा. ते आपण किमान 2 प्रश्न तरी विचारले पाहिजेत. ठीक आहे. कारण बघा तुम्ही कोणतेही जिथं जिथं आकृत्यांचा वापर केलाय किमान 2 प्रश्न त्यांनी विचारलेत. त्याचं कारणच ते आहे की त्यांना पण प्रश्न कव्हरच करायचे असतात. त्यामुळे आकृतीवर 2 किंवा 3 प्रश्न हमखास विचारली जातात. तर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आता यानंतर पुढे घन आकृतीला रंग देणे हा घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर घडणी आणि फासा यावरचे हे 2 प्रकार पाहिले. घन रंगवणे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. तर या प्रश्नाचं नेमकं स्वरूप काय आहे तर घन आकृती देऊन त्याला रंगामध्ये बुडवलं जातं किंवा रंग देऊन मग आपल्याला विचारलं जातं. आता पहा हा नेमकं प्रकार कसा आहे ते आधी समजून घेऊयात. तर एक घन आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. तर हा जो एक घन आहे याला एकूण 6 पृष्ठ असतात आणि जेव्हा आपण याला रंग देतो
तर रंग देणे ही संकल्पना आपल्या लक्षात आली असेल. तर हा रंग देणे. आणि रंग दिल्यानंतर जेव्हा आपण हे घन कट करतो, ते जसं की आपण जर पाहिलं या ठिकाणी, तर त्याला जर उभ्या आणि आडव्या पद्धतीनं असं जर 3 ठिकाणी कट केलं तर काय होईल पहा. तर 2 काप घेतले की 3 कट होतात, हे पण लक्षात घ्या. कारण 3दा कट केले की पुन्हा त्याचे 4 पार्ट होतात छोटे छोटे. तर हे कन्सेप्ट तर आपल्याला शिकायला मिळणारच आहे, पण हे कोणत्या पद्धतीनं कट केलं जातं, आकृती कशी ड्रॉ करावी लागते, हे या पण संकल्पना तुम्हाला या माध्यमातून समजून येणार आहेत. तर आता या आकृतीमध्ये आपणास एक घन दिला गेला होता आणि याचे पृष्ठ म्हणजे एक घन पांढरा आहे असं समजूयात. तो रंगाच्या डब्यामध्ये बुडवला किंवा सर्व पृष्ठांना रंग दिला तर तो या पद्धतीने दिसेल. आता पहिल्यांदा जर आपण हा विचार केला की या ठिकाणी ही 3 एकक लांबी आहे, याची रुंदी उंची सगळं 3च एकक आहे असं समजूयात. 3 एकक, 3 एकक लांबी रुंदी उंची 3 एकक म्हणजे समानच असा घन आहे. आणि उंची पण आपण या ठिकाणी 3 एककच. आणि यांना जर असं कट केलं तर यापासून एकूण किती घन तयार होतात, तर पहिल्यांदा आपण एकूण घन किती होतात समजून घेऊयात. तर एकूण घनामध्ये जर पाहिलं तर 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे टोटल 27 घन या ठिकाणी तयार होतात. आता या 27 घनापैकी एकच पृष्ठ रंगीत आहे, एकच पृष्ठ रंगीत. आता थोडं जर निरीक्षण केलात तुम्ही तर हा एक पृष्ठ रंगीतवाला घन कुठं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर हा जो दिसतो पहा समोरच्या पृष्ठावर जो मधल्या बाजूला दिसतोय पांढरा, त्याचा एकच पृष्ठ रंगीत असतो कारण सर्व पृष्ठ त्याच्या आतल्या बाजूला गुंतलेले असतात. तसंच हा वरचा एक दिसतो तुम्हाला पांढरा आणि हा साईडचा एक पांढरा दिसतो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल तर एक पृष्ठ रंगीत असलेले एका पृष्ठावर एकच आहे, बरोबर आहे. समोरच्या पृष्ठावर एक आहे, वरच्या म्हणजे पृष्ठावर एक आहे, बाजूच्या पृष्ठावर एक आहे, असे एकूण 6 पृष्ठ आहेत. म्हणून एकच पृष्ठ रंगीत असे 6 घन आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण समजून घेऊयात 2 पृष्ठ रंगीत. 2 पृष्ठ रंगीत असणारे कुठं असतील, निरीक्षण करा आधी की असे घन कुठं दिसतात तुम्हाला. तर आता हे एक पृष्ठ रंगीतवाल्याला आपण रंग देऊन टाकूयात. आता 2 पृष्ठ रंगीत असणारे कुठं आहेत, तर हे 2 पृष्ठ रंगीत असणारे जे घन दिसतात तर या कडेवर हा जो मधला घन आहे पहा, याचे 2 पृष्ठ रंगीत आहेत, एक वरच्या बाजूला आणि एक समोरच्या बाजूला. तसाच तुम्हाला घन या ठिकाणी एक दिसेल उभ्या पृष्ठावर, म्हणजे कडा, समोरची कडा, उभी कडा, त्यानंतर या ठिकाणी पण असेल, त्यानंतर इथं आणि त्याच्या पाठीमागे येईल, इथं आणि त्याच्या पाठीमागे येईल, इथं आणि त्याच्या पाठीमागे येईल, इथं पण येईल, तिथं पण येईल. असा जर सगळा विचार केला आपण तर प्रत्येक कडेवर एक पृष्ठ तुम्हाला असा मिळतो. प्रत्येक कडेवर असा एक पृष्ठ मिळतो आणि घनाला एकूण 12 कडा असतात. म्हणून 2 पृष्ठ रंगीत असलेले 12 घन या ठिकाणी असणार आहेत. यानंतर तिसरी कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, 3 पृष्ठ रंगीत असणारे.
कारण काय होतं की शालेय स्तरावर नेमकं इतके घन तयार करणं किंवा बोर्डावर असं एवढं सगळं दाखवणं आणि ते कट करणं, बऱ्याच मुलांना आता मी शिकवत असताना पण असं लक्षात येतं की हे 2 पृष्ठवाले कुठं असतात, 1 पृष्ठवाले कुठं असतात हे दिसतच नाहीत. त्यामुळं बरेच संकल्पना क्लिअर होत नाहीत लवकर. आणि हा जो भाग आहे याला आपण स्पेस इंटेलिजन्सी असं म्हणतो. म्हणजे अवकाशीय संबोध हे सगळं आपल्याला आकाशामध्येच विचार करावा लागतो, स्पेसमध्ये. कारण आपल्या हातात असा ठोकळा नसतो, आपण हा ठोकळा बाजूला काढून चेक करू शकत नाहीत. इमॅजिन करावं लागतं. आता हा घन तुम्हाला दिसतो, याचे 3च पृष्ठ दिसतात, याचे दुसरे 3 पृष्ठ आपल्याला दिसत नाहीत, आपण तशी कल्पना करतो. यालाच अवकाशीय संबोध असं म्हटलं जातं. आणि ज्या विद्यार्थ्यांचा हा अवकाशीय संबोध क्लिअर असतो त्यांना गणिताच्या बऱ्याचशा कन्सेप्ट, अमूर्त संकल्पना ते विचार करून डोळ्यासमोर आणू शकतात की हां असं असू शकतं. त्यामुळे हे खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे विद्यार्थ्यासाठी. आता 3 पृष्ठ रंगीतवाले कुठं असतात ते आधी समजून घेऊयात. तर यांचा जो शिरोबिंदू असतो, हा कोपरा बघा, याचे 3 पृष्ठ आपण रंग दिलेले पण आहेत. वरचा पृष्ठ आहे, समोरचा आहे, बाजूचा आहे. मग अशी कुठं असणार आहेत तर शिरोबिंदूपाशी. आणि प्रत्येक घनाकृतीला 8च शिरोबिंदू असतात. त्यामुळे 3 रंग जर विचारलं तर 8च घन असतात, हे नेहमीच उत्तर लक्षात ठेवा. आता एकही पृष्ठ रंगीत नाही, कारण 4 पृष्ठ रंगीत तर असूच शकत नाही. तर त्यामुळं एकही पृष्ठ रंगीत नसलेले आता या ठिकाणी जेव्हा मी तुम्हाला सूत्र सांगेन त्यावेळी सूत्राचा वापर करा, परंतु सध्या एक सोपी आयडिया सांगतो. एकूण घन किती आहेत आपल्याकडे, इथं पहा एकूण घन किती आहेत 27. त्यापैकी एक पृष्ठ रंगवणारे 6 रंगलेले, 2 पृष्ठ रंगलेले 12, किती झाले 6 आणि 12 18 झाले. 3 पृष्ठ रंगीतवाले 8 आहेत, टोटल झाले 26. आता एकच राहिलाय, तो असणार आहे एकही पृष्ठ रंगीत नसलेला. म्हणजे जसं आपण पृथ्वीचा गाभा, तुम्ही जर कधी भूगोलमध्ये आकृती पाहिली असेल, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये लाहोरस असतो आपण असं म्हणतो पहा, ते कुठं असतो पृथ्वीच्या सेंटरला. तसंच या आकृतीच्या चारही बाजूनी मध्यभागी जो एक ठोकळा असणार आहे त्याला रंग देताच येणार नाही, म्हणजे रंग आपण देऊ शकणार नाहीत. तर तसा फक्त एक असतो. तर आता यांची सूत्र कशी तयार होतात किंवा हे नेमकं कुण्या पद्धतीनं सूत्र तयार करता येतं ते पण मी तुम्हाला जाता जाता शिकवणार आहे. तर पहा, पहिल्यांदा आपण पाहूयात एक पृष्ठ रंगीत असणारे. एक पृष्ठ रंगीत असणारे आपण काय लिहिलं होतं, 6 घन. म्हणजे प्रत्येक पृष्ठावर एक एक घन दिसतोय तुम्हाला. परंतु जेव्हा घन मोठे होतात तर पुढची आकृती पाहूयात आणि मग याची सूत्र तुम्हाला मी लिहून देणार आहे डायरेक्ट. तर आता आपल्याला जो घन पाहायचा आहे तो म्हणजे 4 एककचा घन आपण या ठिकाणी पाहणार आहोत, 4 एकक. तर या पद्धतीनं हा घनाकृती ठोकळा, यामध्ये एकूण घन काढण्यापासून आपण प्रत्येक सूत्र या ठिकाणी अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला एकूण घन काढायचे असतील तर 4 पृष्ठ आहेत, म्हणून या ठिकाणी सूत्र जे आहे ते आहे n चा घातांक 3. म्हणजे n या ठिकाणी असेल 4, त्याचा घन म्हणजे एकूण 64 घन या आकृतीमध्ये असतील. त्यानंतर एकच पृष्ठ रंगीत, तर या ठिकाणी 6 पृष्ठ आहेत म्हणून सुरुवातीला 6 घ्यायचं गुणिले. आता हे जे एकच पृष्ठ रंगीत असते ते या आकृतीमध्ये जर पाहिलं तुम्हाला तर इथले हे 4 दिसतील असे, म्हणजे एका पृष्ठावर 4 आहेत, असे 6 पृष्ठावरचे मिळून 24. म्हणजे तुम्हाला सूत्र जरी पाठ नसेल
तर आपल्याला हे कळलं पाहिजे नेमकं कोणत्या पृष्ठावर असतात, कुठं असतील, किती होतील टोटल. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला, परंतु आपण आता सूत्र शिकणारच आहोत. तर 6 गुणिले n वजा 2 कंसाचा वर्ग हे सूत्र तुम्हाला वापरावं लागेल. यामध्ये जर किमती ठेवल्या आपण, 6 कशासाठी घेतले तर 6 पृष्ठ आहेत म्हणून, गुणिले n म्हणजे 4 आणि त्याच्यात 2 वजा काय केलं तर डावीकडून 1 कमी होते आणि उजवीकडून 1 कमी होत असतं, म्हणून हे वजा 2 कंसाचा वर्ग म्हणजे उत्तर येईल 6 गुणिले 2चा वर्ग 4 म्हणजे टोटल 24 घन. सूत्रानुसार तोंडी काढायला तर अगदी 10 सेकंदामध्ये येतं. त्यानंतर पाहूया आपण 2 पृष्ठ रंगीत. तर आता 2 पृष्ठ रंगीत असणारे घन कुठं असतात? तर 2 पृष्ठ रंगीत असणारे जे घन आहेत तर हे यावरच्या कडेवर अशा कडा किती असतात? एकूण 12 आणि 12 गुणिले n वजा 2 एवढं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे 12 गुणिले n आहे 4 मधून 2 गेले 2 म्हणजे 12 दोन्ही 24. हे झालं 2 पृष्ठ रंगीत असणारे. त्यानंतर पुढे आता 3 पृष्ठ रंगीत असणारे तर 8 आहेतच ऑलरेडी, म्हणजे त्याचं सूत्र लिहायची गरज नाही. त्यानंतर पाहूया आपण एकही पृष्ठ रंगीत नाही. एकही पृष्ठ रंगीत नाही असे किती आहेत? या प्रश्नाला बरेच जण फसतात, हे लक्षात घ्या. तर त्याचं सूत्र आहे n वजा 2 कंसाचा घन म्हणजे 4 मधून 2 गेले 2चा घन बरोबर 8. ठीक आहे. आणि आपण जर बेरीज करून पाहिले पहा, 1 पृष्ठ रंगीतवाले 24, 2 पृष्ठ रंगीतवाले 24, 1 आणि 3 पृष्ठ रंगीतवाले 8 आहेत आणि 1 पण पृष्ठ रंगीत नाही असे 8 आहेत. टोटल बेरीज होते 64 म्हणजे आपले एकूण घन आपल्याला मॅच होतात. ठीक आहे. तर ही संकल्पना क्लिअर झाली सर्वांना? ओके. आता या कन्सेप्टवर जाणीवपूर्वक प्रश्न कसा विचारला जातो पहा. किमान 2 पृष्ठ रंगीत असणारे किती घन आहेत? जाणीवपूर्वक सगळं आपल्याला येत असून पण आपल्याला सोडवता येत नाही असा प्रश्न अडचणीत टाकतात ते. प्रश्न काय आहे पहा, किमान 2 पृष्ठ रंगीत असणारे किती घन आहेत? आता हे सरळ सरळ जर त्याने विचारलं असतं 2 पृष्ठ रंगीत तर आपण पटकन 24 म्हटलं असतं, पण किमान 2 पृष्ठ म्हणलं की मग किमान म्हणजे काय? मिनिमम 2 पृष्ठ रंगीत. याचा अर्थ काय होतो? 3 रंगीत असणारे पण त्यांना चालतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय तुम्हाला. या प्रश्नामध्ये ते आपल्याला या पद्धतीने फसवतात. किमान 2 पृष्ठ रंगीत म्हणजे काय? किमान 2 तरी असावेत, म्हणजे 3 असले तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 2 वाले 24 आणि 3 पृष्ठ रंगीत असणारे 8. याचं उत्तर येतं 32. आणि बरेच मुलं मग 24 लिहितात आणि त्यांना वाटतं बरोबर होतं आपलं उत्तर. आणि जाणीवपूर्वक असा प्रश्न विचारला जाणार हे लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा किमान 1 पृष्ठ रंगीत असाही प्रश्न विचारतात मुद्दामच. किमान 1 पृष्ठ रंगीत म्हणजे तर कोणते कोणते झाले? 1 पृष्ठ रंगीतवाला आला, 2 पृष्ठ रंगीतवाला, 3 पृष्ठ रंगीतवाला. फक्त राहतोच कोणता? एकही पृष्ठ रंगीत नाही, तेवढेच सोडून द्यायचे तुम्हाला. त्यामुळे या कन्सेप्ट जरी सोप्या असल्या, सिंपल असल्या, तर प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप महत्त्वाचं आहे.
ठीक आहे. तर आता यामध्ये कोणाला काय अडचण नसावी, सिंपल कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली. ओके, छान. यानंतर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. आता परीक्षेमध्ये ना ते इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला काही पुढे जाऊ देत नाहीत. याला 3 प्रश्न येतात परीक्षेमध्ये, हमखास येणार म्हणजे येणार 3 प्रश्न. पण आता वेगळ्या पद्धतीनं कसं विचारलं जातं पहा. हाच ठोकळा आहे आणि या ठोकळ्याला एक रंग देत नाहीत ते. बघा ते रंग कसे देतात. आता मी कट करणार नाही, परंतु फक्त काही प्रश्न सरावात्मक या ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला आकृती ड्रॉ करतोय. बऱ्याच वेळेस आकृतीही दिली जात नाही, लक्षात घ्या. न आकृती देता पण प्रश्न विचारतात. आता आपल्याला आकृती समोर आहे, कारण तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी आणि तुम्हाला या प्रश्नाचा अंदाज यावा म्हणून आपण आकृत्या काढतोय. पण परीक्षेत आकृतीही देत नाही, डायरेक्ट असं देतात, 4x4x4 बाजू असलेला घनास समोरासमोरील पृष्ठ एकाच रंगाने रंगवलेले आहेत. जर त्यांना दिलेला रंग लाल, पिवळा, हिरवा असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. काही आकृती नाही, काहीच नाही. आणि मग हे तुम्हाला इथं कन्सेप्ट इमॅजिन करावं लागतो की 4x4x4 बाजू असलेल्या घनास समोरासमोरच्या बाजूला सारखा रंग दिलाय. आता सगळाच ठोकळा एका रंगाचा नाही अजून, मग काय होईल एका रंगाचा नसेल तर. यामध्ये हा वरचा लाल आहे आणि त्याच्या बुडाचा खालचा लाल आहे, लक्षात घ्या. आता इथं वरचा लाल आहे आणि खालचा लाल आहे. त्यानंतर हा समोरचा पिवळा आहे, त्याच्या पाठीमागं पिवळा आहे, आणि हा उजवीकडला हिरवा आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला पण हिरवा आहे. असा ठोकळा दिलाय. म्हणजे तुम्हाला इमॅजिन किती करावं लागणार आहे, सगळं हे स्पेसमध्येच इमॅजिन करायचं आहे. म्हणून ह्या टॉपिकचं मेन नाव तुम्ही जसं पुढे स्पर्धा परीक्षा वगैरे देणार असाल MPSCला वगैरे, तर स्पेस इंटेलिजन्सी म्हणजेच अवकाशीय बुद्धिमत्ता या हेडिंगखाली तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे. तर प्रश्न कसा असतो बघा. एकच पृष्ठ पिवळ्या रंगाने रंगवलेले किती ठोकळे असतील. ठीक आहे. पहिल्यांदा तर आपल्या लक्षात यायला पाहिजे, हे जर 4x4 त्यांनी जर केलं असेल तर हे असे कट या ठिकाणी दिलेले असणार आहेत. हे सगळं इमॅजिन करायचे असतात, रेषा वगैरे. आता इतका तर वेळ नसतो परीक्षेत असं सगळं करून बघायला, पण बरं का थोडं फास्ट स्पीडवर तुम्हाला हे खूप माइंडमध्ये सगळं सेट करावं लागणार आहे. आणि एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ असणार आहे तुमच्याकडे. 90 मिनिटामध्ये 90 प्रश्न सोडवायचे असतात. त्यापैकी या ठोकळ्यावरचे 3 प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतात. तर आता काय विचारले पहा. विचारत असताना एकच पृष्ठ पिवळ्या रंगाने रंगवलेला, म्हणजे एकच पृष्ठ रंगीत असणार आहे, तो पण पिवळ्या रंगाने. असे कुठं असणार आहेत, हे समोरचे 4 आणि पाठीमागचे 4. लक्षात आलं का बघा कुठले येतात ते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा असू शकतो,
2 पृष्ठ रंगीत, त्यापैकी एक हिरवा व एक लाल असलेले घन किती आहेत? आता इथं सूत्र काम करत नाहीत, लक्षात घ्या. सूत्र काम करत नाहीत म्हणजे काय? ते सूत्र किती तुम्ही पाठ करणार आहेत? आता सगळ्याचं जर असं लिहून देत बसलं आपण सूत्र जर, तर आपल्याला कळलं पाहिजे की बाबा एक हिरवा आणि एक लाल कुठं असतो. तर आपल्याला दिसतोय सध्या पृष्ठावर एक हिरवा आणि एक लाल असलेला ठोकळा कुठं आहे. तशाच पद्धतीनं खालच्या बाजूला पण 2 असणार आहेत. जसे वर 2 दिसतात तसेच 2 खाली असतील, कारण वर पण लाल आहे आणि खाली पण लाल आहे आणि अपोजिट पण हिरवा आहे. म्हणजेच वरच्या कडेवर 2 2 आणि खालच्या कडेवर 2 2, याचं उत्तर येणार आहे 4 घन. जसं याचं उत्तर आलं होतं 8 घन, तसं याचं उत्तर येणार आहे 4 घन. तर यावरून तुम्हाला याची काय नेमकं थीम असणार आहे लक्षात आले असेल. तर या पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न सोडवावे लागतील. याच्यावर 3 प्रश्न येतात. पुन्हा एकदा मी सांगतो, घडणी, घनाकृती, ठोकळे आणि हा रंग देण्याचा भाग, प्रत्येकावर 2-3 2-3 प्रश्न हमखास असणार म्हणजे असणार. पेपर तुम्ही कुठलाही काढा, आता येणाऱ्या 28 तारखेला असेल ना, पुढच्या वर्षी कधी विचारला तरी कधीही विचारू द्या, हे प्रश्न घेतल्याशिवाय पेपर पूर्णच होणार नाही. ठीक आहे. यानंतर आपल्याला पुढे 3D इमेजवर या ठिकाणी थोडी संकल्पना समजून घ्यायची. 3D इमेज. तर 3D इमेजचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक आपण 3D इमेजवरचा एक नमुना प्रश्न या ठिकाणी पाहूयात. तर स्कॉलरशिपला पण असे प्रश्न विचारले जातात 3D इमेजवर, आणि घडणीवरचे पण प्रश्न आहेत. पहा, हा स्कॉलरशिपचे पेपर आहे, म्हणजे स्कॉलरशिपचे क्वेश्चन आहेत या ठिकाणी. घनाकृती तुम्हाला 4 दिलेत, त्यापासून कोणती तयार होणार आहे. पुन्हा या ठिकाणी वर एक 3D इमेज पहा, इथं वर एक सुरुवातीला 3D इमेज दिले. तर या 3D इमेजचा आपण या ठिकाणी प्रश्न सोडवून घेऊयात. सर्वात स्टार्टिंगचे आपण या ठिकाणी पाहूयात आधी. ओके, तर या ठिकाणी जी आकृती तुम्ही पाहत आहात, या आकृतीमध्ये एकूण घन किती आहेत असा प्रश्न विचारलाय आपणास. एकूण घणांची संख्या किती. आता या ठिकाणी जर पाहिला आपण मोजायचा विचार केला तर इमॅजिन करायचंय. पुन्हा एकदा आपल्याला इमॅजिन कसं करणार आहेत, तर वर जर पाहिलं आपण तर इथं हे 1 2 3 घन दिसतात तुम्हाला. तसेच त्याच्या समोर इथं 1 2 3 दिसतात. म्हणजे हे टोटल वरचे टोटल इकडले 3 झाले आणि इथले 3 झाले, म्हणजे हे 6 झाले. आता खालच्यात प्रत्येकामध्ये ते आहेत असं समजूयात आपण. ह्या पूर्ण पायरीमध्ये जसे हे 3 आहेत, इथं 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 3 आहेत. हा 3 आकडा वेगळा आहे लक्षात घ्या, आणि वरचे 1 2 3 चे आकडे वेगळे आहेत. हे लॉंग आपण पायऱ्या समजले. तर किती आहेत या ठिकाणी खालच्या पायरीमध्ये टोटल 12 झाले. त्यानंतर इथले या ठिकाणी पाहिले तर हे 9 झाले, आणि 9 आणि 12 21 आणि 6 टोटल 27 घन या ठिकाणी आहेत. तर ही 3D इमेज. तर या पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये आतापर्यंत जर असा घन दिला तर किमान 2 किंवा 3 प्रश्न हमखास विचारतात. म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितले की कोणतीही आकृती देत असताना ते फक्त एकाच ह्याच्यासाठी तर नाही विचारणार, एक देण्यासाठी. किमान 2 प्रश्न हमखास विचारले जातात. त्यानंतर दुसरा एक घन या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. आता या ठिकाणी असा दिलाय की हा जो भाग आहे, हा जो घन दिलाय, यामधला पहिला प्रश्न आहे, याला जर रंग दिला तर इथले 3ही प्रश्न मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न असा दिलाय की या घन आकृतीमध्ये एकूण किती घन आहेत. या घन आकृतीमध्ये एकूण किती घन आहेत, हा पहिला प्रश्न आहे. किती घन आहेत चेक करा. हे सगळे आपल्याला काउंट करता आलं पाहिजे, म्हणजे असे प्रश्न आपण सोडवणं गरजेचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न यावर असा विचारलाय की हा
घन आकृती ठोकळा जर रंगामध्ये बुडवला आणि रंगातून बाहेर काढला किंवा सगळ्या बाजूला रंग दिला थोडक्यात, तर असे किती घन आहेत ज्याचे फक्त 2च पृष्ठ रंगीत असतील? म्हणजे खूप काळजीपूर्वक तुम्हाला हे प्रश्न सोडवावी लागणार आहेत. असे किती पृष्ठ असणार आहेत ज्याचा फक्त एकच पृष्ठ रंगीत असणार आहे? असे किती असणार आहेत ज्याचे 4 पृष्ठ रंगीत असणार आहेत? आता या घन आकृतीमध्ये 4 पृष्ठ रंगीत असतात, हे लक्षात घ्या. कुठं असतील हे 4 पृष्ठ रंगीत? तर हे जे 4 पृष्ठ रंगीत आहेत ते एकदम कडचा जो भाग होता त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर आणखी एक घन पाहू या ठिकाणी. या आकृतीला किती सरफेस आहेत असा एक प्रश्न विचारला. सरफेस किती आहेत म्हणजे पृष्ठ. हा समोरचा एक पृष्ठ असेल, हा पायऱ्याच्या ठिकाणी इथं 2 पृष्ठ दिसतात तुम्हाला, समोरचा एक, पलीकडल्या साईडचा एक, इथला एक, इथला एक, इथला, हे सगळे प्रश्न मोजावे लागतात आणि उत्तर द्यावं लागतं. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व प्रश्न समजून घेता येतील, सोडवता येतील. ठीक आहे. तर घडणी, घनाकृती, 3D इमेज, हे सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला पुढचा जो संकल्पना पाहिजे ते म्हणजे भौमितिक आकृत्या. तर NMS मध्ये असे किती घटक आहेत की जे आकृत्यावरचे प्रश्न विचारले जातात? जवळपास 12 ते 14 आकृत्या या फक्त आकृती या भागावर या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत आकृत्या हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. ओके. तर या ठिकाणी आपण 2024चा पेपर या ठिकाणी पाहतोय, 24-25, म्हणजे मागील 2 वर्षापूर्वी. तर आता कोणत्या आकृत्या विचारल्या जाणार आहेत किंवा कशा आकृत्या असतात ते आपण डायरेक्टली या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर हा पेपर आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतात. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25. तर आता या पेपरमध्ये आपण समजून घेऊयात की बुद्धिमत्ता या घटकाचे आकृत्यावरचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कारण काय, तर परीक्षेचं जे मेरिट असणार आहे ते आकृत्यावर असणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या आकृत्या तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतात. म्हणजे जे विद्यार्थी व्यवस्थित आकृत्या सोडवतात, तर आकृत्यावर एकूण 14 प्रश्न कसे आहेत आणि प्रश्न आपण या ठिकाणी काउंट पण करणार आहोत. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण, तर आकृत्यांचा सहसंबंध या घटकावर 3 प्रश्न आहेत. तुम्ही नोट डाऊन करा. आकृत्यांचा सहसंबंध म्हणजे काय? पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध असतो तसाच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा म्हणजे सहसंबंध असतो. तर या पद्धतीचे 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. हा पहिला प्रश्न आपण पाहू शकतात. आता प्रत्येक आकृतीचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेणार नाहीत, फक्त प्रकार तुम्हाला एकदा लक्षात आले की मग तुम्ही त्या दृष्टीने विचार करता, त्या दृष्टीने तुमचा जास्तीत जास्त वेळ आकृत्यावर पटकन तुम्हाला देता येतं. तर या पद्धतीनं ही आकृती जर आपण पाहिली, यानंतर दुसरी आकृती या ठिकाणी पाहूयात आपण. तर यांचं वैशिष्ट्य काय असतं, तर पहिली आणि दुसरी आकृती यामधल्या चिन्हांच्या दिशा बदललेल्या असतात, किंवा पाण्यातली आकृती असते किंवा आरशातली आकृती असते. अगदी तशाच पद्धतीने विचार करून आपण तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सहसंबंध शोधायचा असतो आणि खाली उत्तरामध्ये 4 आकृत्या दिलेल्या असतात, त्या शोधून आपण लिहू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6. यामध्ये पण तसंच तुम्हाला या 3 आकृत्या दिसतील. पहा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिशा किंवा त्यांची दिशा पूर्ण टोटली जरी बदलली नसली तरी ती 45 अंशातून, एक भाग आकृतीचा 45 अंशातून दिलेला असतो, एक 90 अंशातून असू शकतो, किंवा त्याच्यामध्ये काही भाग रंगवलेला असतो, काही न रंगवलेला असतो, दिशा विरुद्ध केलेली असते. अशाच पद्धतीने या ठिकाणी सहसंबंध दिलेले असतात. तर हे आकृत्यावरील 3 प्रश्न आपण या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहेत सहसंबंधवरचे. लक्षात ठेवा, कारण एकूण किती प्रश्न आकृतीत विचारतात हे मी सुरुवातीला सांगितले, 12 ते 14 प्रश्न असतात. तर सहसंबंध या घटकावर 3 आकृत्या या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूयात.
कारण या माध्यमातून आपल्याला आणखी काही प्रश्न विसरला असेल आपला घेण्याचा, तर तो पण या ठिकाणी मी घेणार आहे. तर सांकेतिक भाषा यावर आपण पाहिलेला आहे. संख्यांचा गटामध्ये बसणाऱ्या संख्या हा पण घटक पाहिलेला आहे. वेन आकृती आपण कालच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं, हे आपण सोडवू शकतात. त्यानंतर आपल्याला आज फक्त स्पेशली आकृती ही संख्यांची मांडणी यावरचे प्रश्न विचारले जातात. तर बुद्धिमत्तेचा सर्वच पेपर, रांगेतील पण 2 प्रश्न आपण काल पाहिले होते, रांगेतील तो पण घटक सांगितलेला आहे तुम्हाला. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट वाईज आपण या 5 दिवसामध्ये अभ्यास घेतलेला आहे. त्यानंतर पहा, गटात न बसणारी आकृती शोधा. तर इथं 2 आकृत्या विचारल्यात. गटात न बसणारी, तर ज्यांना स्कोअर करायचं आहे किंवा चांगल्या पद्धतीने मार्क घ्यायचे, तर आकृतीच्या पैकीच्या पैकी मार्क घ्यायला पाहिजे. कारण यामध्ये कुठली बेरीज नसते, वजाबाकी नसतो, गुणाकार नसतो, काय नाही. तुमचं निरीक्षण किती महत्त्वाचं आहे यावर हे प्रश्न सोडवता येतात. तर हे आकृतीचे 2 प्रश्न. आता यामध्ये निरीक्षण कसं करायचं असतं, तर दिलेल्या आकृतीमध्ये सर्व चिन्ह आहेत का. बरं, हे चिन्ह असतील तर त्या चिन्हांची सर्वांची मांडणी एकाच दिशेला आहे का. आता ह्या जर पहिल्या 3 आकृत्यामध्ये पाहिलं तर हे वर्तुळ बघा, जिकडं भाग जास्त आहे तिकडल्या साईडला वर्तुळ आहे. दुसऱ्यामध्ये पण तसंच आहे, तिसऱ्यामध्ये पण तसंच आहे. चौथ्यामध्ये मात्र जिकडं कमी भाग आहे तिकडं वर्तुळ गेलंय, येऊन आपल्या लक्षात येतं. त्यानंतर 24मध्ये जर पाहिलं तर या सगळे सिमेट्री आकृती आहेत, सिमेट्री. परंतु काही आकृती या निरीक्षण केल्यास तुम्हाला लक्षात येईल की वरची आकृती, खालची आकृती ही पाण्यातील आकृती आहे आणि ह्या 2 आडव्या आकृत्या आरशातल्या आहेत. तसंच इथं जर पाहिलं तर आपण MW मध्ये, VV मध्ये, त्यानंतर हे असेल, हे असेल, RRAA, म्हणजे इथं आहे वेगळं काय, पर्याय क्रमांक 2. इथल्या टिकावर जाऊ नका, कारण हा विद्यार्थ्यांनी केलेल्या टिका असतात. ठीक आहे. तर हे 2 प्रश्न आकृत्यावरचे लक्षात आले. घड्याळावर एक आपल्याला प्रश्न, म्हणजे दिशाचाच प्रश्न आहे, पण घेऊयात आपण घड्याळावर थोडं. त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी पाहूयात. पुन्हा आकृत्या आल्या पहा, 28 ते 30 क्रमाने येणारी आकृती शोधायची आहे. क्रमाने येणारी, तर 28 ते 30 म्हणजे या ठिकाणी पण 3 आकृत्या आलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत 8 आकृत्या झाल्या. पहा, तुम्हाला सांगितलं होतं मी सुरुवातीलाच, अजून भरपूर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 28 मध्ये आता पहा, या ठिकाणी क्रमानेमध्ये काय असणार आहे, त्यांचा जो काही पॅटर्न असतो तो त्या पॅटर्नमध्ये काय बदल केला आहे का, तर त्या पॅटर्ननुसार आपल्याला पुढची आकृती शोधता येते. त्याचबरोबर जर त्यामध्ये चिन्हांची संख्या असेल तर हे चिन्ह घड्याळाच्या दिशेने फिरतात किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. तर याचं थोडं बारकाईने निरीक्षण करून हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 30 मध्ये इथं तोच भाग आहे, म्हणजे चिन्हांची म्हणजे आदलाबदल आहे किंवा हे चिन्ह 90 अंशातून फिरतात, काही ठिकाणी 45 अंशातून फिरतात. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवून घ्यायचे नाही, तर नेमकं दिशा काय असणार आहे, नेमकं परीक्षेत कसे प्रश्न असणार आहेत, आणि तुम्हाला सर्वांना एक आत्मविश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. तर हे एकूण 8 प्रश्न आकृत्यावरचे झाले. त्यानंतर हे संख्यांची मांडणी, तर्क व अनुमान हा घटक आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. तर हा एक प्रश्न आपल्याला जाणीवपूर्वक पाहायचा आहे. हा प्रश्न आपण पाहिला नव्हता. हा गेल्या वर्षीपासून नवीन प्रश्न विचारला जाऊ लागलाय. यापूर्वी असा प्रश्न विचारलेला नाही, हे लक्षात घ्या. हा पहिल्यांदाच, म्हणजे मागील 7 ते 8 वर्षामधून हा पहिल्यांदा हा प्रश्न प्रकार विचारला गेलाय. तर नेमकं काय आहे या प्रश्नामध्ये हे आपण जाणून घेऊयात. तर या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, वर आपल्याला 4 वाक्य दिसतात. पहा, वर एकूण 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं, पहिलं वाक्य आहे, दोन्ही कंसातील संख्या अक्षर बरोबर आहेत. दुसरं वाक्य आहे, पहिल्या कंसातील बरोबर दुसऱ्या कंसातील चूक आहेत. तिसरं वाक्य आहे, पहिल्या कंसातील चूक आणि दुसऱ्या कंसातील बरोबर आहे आणि दोन्ही कंसातील पदे चुकीची आहेत. म्हणजे पहिल्या याच्यानुसार दोन्ही बरोबर, दुसऱ्यात पहिलं बरोबर दुसरं चूक, तिसऱ्यात पहिलं चूक दुसरं बरोबर आणि चौथ्यामध्ये दोन्ही चुकीची. आता ही वाक्य लक्षात ठेवा
आणि खाली आपण थोडं आता संख्या मालिकेकडे येऊयात. तर पहिली संख्या मालिका जर पाहिली आपण 10, 17, 13, 23, 19, 35, 31, 59. आता इथं दोन कंस दिलेत तुम्हाला. एक दिलाय 23ला, दिसतो का पहा या ठिकाणी 23ला एक कंस आहे आणि दुसरा आहे 59ला. आता या श्रेणीमध्ये हे 23 जे आहे कंसातलं आणि हे जे 59 आहे हे बरोबर आहे का या संख्या मालिकेमध्ये? म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला एका प्रश्नामध्ये दोन दोन ठिकाणी विचार करावा लागतो, लक्षात घ्या. फक्त एक चुकीचं असतं तर आपण ठीक आहे, पण इथं दोन्ही विचार करायचा. आता हे 17, 10, 17, 23 कसं काय आलं असेल, नेमकं काय असणार याच्यामध्ये? मग थोडं निरीक्षण केल्यानंतर हे लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या संख्या मालिकेमध्ये 10, 17, 13 म्हणजे अगोदर वाढलंय कमी झालंय, पुन्हा वाढलंय कमी झालंय असं जर असेल तर इथं एकाच वेळी दोन संख्या मालिका असतात, हे लक्षात ठेवा. एकाच वेळी दोन संख्या मालिका. आता निरीक्षण करूयात आपण. 10 नंतर आपण 17 सोडून देऊयात. 10 नंतर 13 म्हणजे 3 न वाढवले. 13 नंतर 19 म्हणजे 6 न वाढवलेले आहे आणि 6 नंतर 12 न वाढवून 31 आलेली आहे संख्या, लक्षात घ्या. म्हणजे 10, 13, 19 आणि 31 ही एक मालिका झाली. यामध्ये 23 आणि 59 बद्दल आणखी काही कळलेलं नाही आपल्याला. त्यानंतर 17 आणि 6 23, 23 आणि 12 35, 35 आणि 24 59. म्हणजे वर जसं 3, 6 या पद्धतीने वाढवलं होतं, 3, 6, 12. आता इथं वाढवताना काय केलंय? 6, 12, 24. म्हणजे इथं 23 पण आलेलं बरोबर आहे आणि 59 पण आलेलं बरोबर आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? दोन्ही बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर काय निवडावं लागेल आपल्याला? पर्याय क्रमांक 1. दोन्ही कंसातील संख्या अक्षर बरोबर आहेत. म्हणजे 34चं उत्तर तुम्हाला गोल करत असताना 1 ला गोल करावं लागणार आहे, जशी ती 1 लिहिले पहा. त्यानंतर इथला दुसरा प्रश्न जर पाहिला आपण, 17, 25, 32, 35, 47, 59, 71 आणि 79. तर आता 17 नंतर 25 कसं आलं? पंचवीस नंतर 32 कसं आला असेल? 32 नंतर 35 कसं आला असेल? 35 नंतर 47 कसं आला असेल? जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल. 17 मधले दोन्ही अंक 1 आणि 7 17 मध्ये मिळवलं की पुढचा अंक मिळतो 25. 25 मधले दोन अंक 2 आणि 5 यांची जर बेरीज 25 मध्ये केली तर 25 आणि 7 32 बरोबर आहे. आता 32 मधले दोन अंक कोणते आहेत? करेक्ट, 3 आणि 2. 3 आणि 2 जर 32 मध्ये मिळवले तर पुढे यायला पाहिजे होतं 37. म्हणजे हे 35 चुकीचं आहे. म्हणजे पहिलं पद चुकीचं, इथपर्यंत आपण पोहोचलो. आता इथं 37 आला असेल तर 3 आणि 7 ची बेरीज 10 येते आणि 47 पुढचं पद बरोबर आहे. आता 4 आणि 7 ची जर बेरीज केली तर ती येते 11. 47 मध्ये 11 मिसळल्यावर इथे यायला पाहिजे होतं 58. इथं दिले त्याने 59. म्हणजे याचा अर्थ 35 बी चुकीचं आहे आणि 59 पण चुकीचं आहे. म्हणून आपल्याला पर्याय निवडावा लागेल, दोन्ही कंसातील पदे चुकीची आहेत. म्हणजे विद्यार्थ्याचा वेळ कसा जाईल ह्याच्यामध्ये विचार करण्यामध्ये आणि मग 90 पैकी 90 कसे प्रश्न सोडवायचे, हा जो एक मोठा प्रश्न आहे, तर त्यासाठी तुम्हाला स्पीड घेणं खूप गरजेचं आहे आणि संख्येबद्दल संख्येचं नॉलेज असणं. आता हे पटकन मी सांगितलं म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा काही जणांना लक्षात आलं असेल. आता पुढच्या संख्या मालिका तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि राहिलेले दोन प्रश्न ABCDचे सोडवून पहा. ADG, EHK काय नेमकं चुकीचं आहे, काय बरोबर आहे, मग तुम्हाला लक्षात येईल की या प्रश्नाची डेप्थ काय आहे. ठीक आहे. असो, हा नवीन प्रश्न आहे, मागील 7 ते 8 वर्षामध्ये विचारला गेला नाही, पहिल्यांदाच गेल्या वर्षी विचारलेला होता आणि अख्खे 4 प्रश्न बदललेत त्यांनी डायरेक्ट या पद्धतीने. लक्षात घ्या, एक प्रश्न नाही बदलला इथं, तर 4 नवीन प्रश्न ॲड केलेत आणि हा पॅटर्न यावर्षी पण राहणार. कारण या प्रश्नामध्ये 2 संख्यावर, 2 चिन्हावर, 2 संख्या मालिकेवर विचार करावा लागतो. यानंतर आपण पाहूयात पुढचा कन्सेप्ट. पुन्हा आकृतीचे प्रश्न आले. पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल? आणि 2 प्रश्न आहेत. पाण्यातील प्रतिमा
तर या घटकावर 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर आता इथं कन्सेप्ट शिकवण्या इतका आपल्याकडे वेळ नाही, लक्षात घ्या. फक्त आपला कॉन्फिडन्स वाढवणं खूप गरजेचं आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की असे प्रश्न येतात. आता विचार करा, 90 पैकी जर 15 आकृत्याचे येत असतील तर आकृत्याचे 15 प्रश्न घ्यायला काय अडचण आहे आपल्याला. तर हे पाण्यातील आकृती, त्यानंतर दुसरी पण या ठिकाणी ही पाण्यातील आकृती आहे, पर्यायामध्ये निवडायचे आहे आपल्यास. यानंतर पुढे आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. एकच प्रश्न आहे या ठिकाणी, आकृती पूर्ण करणे. आकृती पूर्ण करणे एक प्रश्न. तर या ठिकाणी काय केलं जातं की एका आकृतीचे 4 समान भाग केले जातात आणि एक भाग ब्लँक दिला जातो किंवा तिथं प्रश्नचिन्ह दिलं जातं आणि मग पर्यायामध्ये जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक योग्य पर्याय तिथे बसू शकतो. तो पर्याय आपल्याला शोधता आला पाहिजे आणि ते आलं की मग आपण सोडवू शकतात. तर या ठिकाणी आपण निरीक्षणानं हे सोडवू शकतात. त्यानंतर सांकेतिक भाषा आपण काल घेतलेला आहे, 1 शब्द 4 भाषा. ही सांकेतिक भाषा अगदी नाविन्यानं विचारली जाते. इथं लयबद्ध मांडणी घेतलेली आहे आपण. त्यानंतर आकृती मोजणे. तर आकृती मोजण्यावर आपण काल पाहिलेलं आहे, आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत. आपण हे आकृतीचे प्रश्न या ठिकाणी काउंट करत नव्हतो, लक्षात घ्या. आपल्याला फक्त आकृती एका आकृतीच पाहिजे. तर यानंतर पुढे आपण आकृतीचे प्रश्न पाहून घेऊयात. आतापर्यंत एकूण 11 प्रश्न झालेत आकृत्यांचे. पुढे पारदर्शक कागदाला घडी घातल्यानंतर हा एक प्रश्न असतो. पारदर्शक कागद याला जर घडी घातली तर एक प्रश्न, म्हणजे आरपार असं दिसेल. समजा एक रेषा ओढली, त्याला जर घडी घातली तर दोन्हीकडे ती आकृती दिसते. तर ही घडी घातल्यानंतर कशी आकृती दिसेल. वर तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे, मधोमध या ठिकाणी जर रेष ओढली तर हा भाग इकडे येणार आहे असा आणि तुम्हाला पर्यायामध्ये शोधता येतो. यानंतर पुढे आपण पाहूयात आकृत्यावरचे प्रश्न. या ठिकाणी पहा 71 व 72 90 अंशातून प्रतिघटवित फिरवल्यास. आता प्रतिघटवित आणि घटवित याचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला. घटवित म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि प्रतिघटवित म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तर हे जाणीवपूर्वक असे शब्द टाकतात. मग आपल्याला कळत नाही की घड्याळाच्या दिशेने म्हणलं तर आपण पटकन सोडवू शकलो असतो, पण प्रतिघटवित आणि घटवित यामध्ये कन्फ्यूज केलं जातं. आणि इथं तेवढंच नाही सांगितलेलं, तर प्रतिघटवित 90 अंशातून करायचं आहे आणि त्याची आरशातील प्रतिमा शोधायची आहे. म्हणजे सरळ सरळ आकृती दिली आणि प्रतिमा विचारल्या असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे विद्यार्थ्यांना आधी ही आकृती प्रतिघटवित 90 डिग्री करावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे सरळ विचारलं असं तर ठीक होतं, परंतु इथं तसं नाही सरळ विचारलं त्यांनी. तर हे आरसा लक्षात ठेवा. पाण्यातील डायरेक्ट तर विचारली होती, तर आरशामध्ये 90 डिग्रीमधून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरवायची आहे. म्हणजे ते आधी तुम्हाला इमॅजिनेशन जमलं पाहिजे, 90 डिग्रीतून फिरल्यानंतर कशी दिसेल आणि मग त्याची पुन्हा नंतर आरशातील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला शोधता येईल. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर असे 2 प्रश्न आहेत, प्रतिघटवित 90 डिग्री. यानंतर पुढे आकृत्यावरच्या प्रश्नामध्ये पुन्हा 76 व 77 पहा. कागदाला घडी घालून कागद कट केला असेल, म्हणजे काप किंवा घडी घालणे या पद्धतीमध्ये हा प्रश्न आहे. आणि 76 77 म्हणजे 2 प्रश्न विचारलेत यामध्ये. तर हे कागदाला घडी घातल्यानंतर आता ही घडी घातलेले कागद, त्याच्यापैकी हा 1/4 कागद दिसतोय तुम्हाला आणि हा कट केला. इथे एक चौरस कट केलाय, मध्यभागी वर्तुळाकार आणि इकडे वर्तुळाकार. आणि हा ओपन केल्यानंतर मग कसा दिसेल. पर्याय 1 2 3 4 समोर आहेत आपल्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरी आकृती आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं, हा 1/4 भाग तो कट केला. तर या ठिकाणी कसे दिसेल, उघडल्यानंतर कसे दिसेल आपल्याला लक्षात येईल. तर या पॅटर्ननुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला लक्षात येईल. आता हे घडणीवरचे प्रश्न तुम्हाला आत्ताच जे सांगितले होते पहा, तर ही घडणी दिलेली आहे, तर कोणता ठोकळा तयार होणार नाही.
विचारला का पहा, लक्षात येतं का लगेच. पुन्हा तुम्हाला 3 ठोकळे दिलेत आणि ए पृष्ठाच्या विरुद्ध कोणते अक्षर असेल असं विचारलेलं आहे. त्यानंतर घन तयार केल्यास कोणता घन तयार होणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सहसंबंधाचा प्रश्न आहेत. संख्या, अक्षरमालिका, घडी घातल्यास कोणती आकृती दिसेल. प्रश्न क्रमांक 78 पुन्हा याच पद्धतीनं प्रश्न आहे. 87 आणि 88 घडी उघडणे यावर 2 प्रश्न आहेत. आणि शेवटी आहे पिरॅमिड. पिरॅमिडवरचे 2 प्रश्न येतातच. तर आता एकूण आकृत्यांचे जर प्रश्न आपण मोजले, तुम्ही जर लिहून घेतला असाल किंवा नसाल तर या ठिकाणी आपण त्याची यादी नोट डाऊन करूयात पुन्हा एकदा. तर कोणते कोणते प्रश्न येऊन गेले 2025ला आणि किती प्रश्न आले होते हे जर आपण पाहिलं, फक्त आकृती, त्याच्यामध्ये कोणताही बेरीज वजाबाकी गुणाकार काही सहसंबंध नाही थोडक्यात. तर पहिला आहे आकृतीचा सहसंबंध. तर या घटकावर 3 प्रश्न परीक्षेत विचारले. दुसरा घटक आहे गटात न बसणारी आकृती. या घटकावर 2 प्रश्न विचारलेत. तिसरा आहे क्रमाने येणारी. तीन प्रश्न आहेत. चौथा आहे पाण्यातील. 2 प्रश्न आहेत. पाचवा आहे आकृती पूर्ण करणे. एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर 6वा प्रकार आहे पारदर्शक कागद. एक प्रश्न आहे. 7वा प्रकार आहे आरशातील आकृती, आरसा. 2 प्रश्न विचारलेत. 8वा प्रकार आहे काप आणि घडणी. या घटकावर 2 प्रश्न आहेत. आणि 9वा प्रकार आहे घडी उघडणे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला मेन बोर्डाचा पेपर या ठिकाणी पाहायला मिळाल्यामुळं किती प्रकारचे प्रश्न आहेत पहा. 3 आणि 2 5 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि हे 6 18. मी तुम्हाला 14 गुण सांगितले होते, परंतु 18 प्रश्न गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये आहेत. म्हणजे 14 ते 18 प्रश्न कंपल्सरी परीक्षेत येतात, हे लक्षात ठेवा. ज्यामध्ये आपल्याला कुठे बेरीज करायची नाही, वजाबाकी करायची नाही, गुणाकार करायचा नाही. तर या संकल्पना जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपण मार्गदर्शिकेमध्ये तुम्हाला जी PDF दिली होती काल, त्यामध्ये पण सांगितलं होतं की हे सर्व घटक आहेत. तर आता आपण 2 दिवसापासून हे सर्व संकल्पना पाहतोय किंवा तुम्हाला लक्षात आले असतील. तर या एकूण 5 दिवसाच्या मॅरेथॉनमध्ये आपण दररोज 2 तास या पद्धतीनं बुद्धिमत्ता ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केलेली आहे. या माध्यमातून आपण सर्वच बुद्धिमत्तेचा सिलेबस, सर्व टॉपिक, सर्व घटक अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मला वाटतं की बुद्धिमत्ता हा जो घटक आहे तो आपणास सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी लक्षात आला असेल. आता पुढील जे आपलं नियोजन असणार आहे पुढच्या 5 दिवसाचं, यामध्ये विशेष करून सॅट पेपरवर आपण काम करणार आहोत. मॅट पेपर हा 90 प्रश्न आणि 90 गुण आणि 90च मिनिट वेळ असणार आहे. जो आपला पहिला पेपर आहे सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. 10:30 ते 12 या पद्धतीनं आपला हा पहिला पेपर असेल. त्यानंतर 12 ते 1:30 असा 1.5 तासाचा मध्ये ब्रेक आहे. आणि नंतरचा पेपर 1:30 ते 3 या पद्धतीनं सॅटचा पेपर असेल. पहिला पेपर मॅट,
मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि जो सॅट आहे स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्टमध्ये शालेय क्षमता चाचणी आणि मानसिक क्षमता चाचणी. तर पहिला जो मानसिक क्षमता चाचणीचा पेपर आहे सकाळी 10:30 ते 12:30 असेल. तर तुमचं कोणतंही परीक्षा केंद्र असेल तर अगदी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचा. 1 तास आधी त्या ठिकाणी गेलात तर त्या वातावरणाशी तुम्ही समरूप व्हाल. म्हणजे 9 वाजताच तुम्ही त्या सेंटरवर जावा, जेणेकरून तुम्हाला तुमचे हॉल तिकीटवरील नंबर्स असतील किंवा हॉल कुठं आहे हे सर्व माहिती होईल. आणि त्या वातावरणामध्ये रुळल्यानंतर थोडं रिलॅक्स राहाल. कारण तुम्ही जर परीक्षेच्या आधी एक 10-15 मिनिटं गेलात तर तुम्हाला ते वर्ग शोधणं, सगळी मुलं वर्गात गेलेली असतात, मग तुम्हाला एक ताण येतो. त्यामुळं थोडं लवकर गेलात तर काय होईल की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सेट व्हाल आणि एक आनंदी वातावरणामध्ये तुम्ही हा पेपर देऊ शकाल. आता दुसरा पेपर जो आहे तो म्हणजे शालेय क्षमता चाचणी. या शालेय क्षमता चाचणीमध्ये मुख्य असे 3 भाग आहेत. पहिला भाग विज्ञान, दुसरा इतिहास भूगोल आणि तिसरा गणित. तर विज्ञान या घटकाचे एकूण 35 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. गणित या विषयाचे एकूण 35 प्रश्न, सॉरी, इतिहास भूगोलचे 35 प्रश्न आणि गणिताचे 20 प्रश्न. म्हणजे जो दुसरा पेपर आहे यामध्ये मॅक्झिमम जे वेटेज आहे ते विज्ञान आणि इतिहास भूगोलला 35 आणि 35 म्हणजे 70 मार्कासाठी हे 2 सब्जेक्ट असणार आहेत. आणि विज्ञानमध्ये पण पुन्हा म्हणजे बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र त्यांचं वेटेज वेगळं आहे. त्याचबरोबर इतिहास भूगोलमध्ये इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल त्यांचं पण जे काही वेटेज असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला फेस करायचं आहे. तर उद्या आणि परवा 2 दिवस आपण गणित या विषयावर बोलणार आहोत. गणिताचे एकूण सर्व घटक उद्या काही 50% आणि परवा दिवशी 50%. या पद्धतीनं परीक्षेत कसे प्रश्न असू शकतात, ते प्रश्न कसे सोडवायचे, पर्यायाचा कुठं वापर करता येतो आपणास, या महत्त्वाच्या कन्सेप्ट आणि महत्त्वाची गणिताची सूत्र आणि हमखास परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात याबद्दल आपण गणित या विषयाचं मार्गदर्शन उद्या आणि परवा 2 दिवस घेणार आहोत. आणि त्यानंतर शेवटचे 3 दिवस यामध्ये विज्ञान, इतिहास भूगोल, विज्ञानावरचे प्रॉब्लेम्स आणि नागरिकशास्त्र असं 3 दिवस विज्ञान, इतिहास, भूगोलसाठी आहेत. तर या मॅरेथॉनमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत बुद्धिमत्ता या घटकावर मार्गदर्शन झालेलं आहे. तर या बुद्धिमत्तेचं सगळं 90 मार्काचं मार्गदर्शन तुम्हाला लक्षात आल्यानंतर एक तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला असेल किंवा तुम्हाला जर काही प्रतिक्रिया द्यायची असतील तर आपण प्रतिक्रिया देण्यासाठी रेज हँड करू शकतात. सर्वप्रथम सर्वांनी रेज डाऊन करून घ्या, म्हणजे आत्ता कुणी रेज हँड केले हे मला लक्षात येईल. ज्यांना बोलायचं आहे की आम्हाला या 5 दिवसाच्या बुद्धिमत्तेच्या मॅरेथॉनमुळे, कारण पुढच्या 5 दिवसामध्ये पुन्हा गणित आणि आपण विज्ञान, इतिहास, भूगोलवर बोलणार आहोत, पण बुद्धिमत्तेवर आज या ठिकाणी थांबणार आहोत आपण. त्यामुळे ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं आहे त्यांनी रेज हँड करायचं आहे. हे 5 दिवसाचं मॅरेथॉन तुम्हाला कसं वाटलं? सृष्टी पाटील, आवाज येतोय? हां बोल, मला येतोय आवाज तुझा. ओके, कुठून बोलतेस तू? कोल्हापूर. ओके, छान. खूप खूप शुभेच्छा तुला. म्यूट करून घे. यानंतर समर्थ निकम. बोलत असताना तुम्ही तुमचं पूर्ण नाव, तुमची शाळा, जिल्हा सांगा आणि मग तुमचं मत व्यक्त करा. हॅलो सर, हां बोल समर्थ. मी समर्थ निकम, राहणार लवंगी, जिल्हा? सोलापूर. ओके, बोल. ह्या बुद्धिमत्तेमुळे माझे खूप सारे मार्क वाढले आहेत. तरी हे ओके, ठीक आहे. यानंतर आदित्य
आदित्य आव्हाड. माझं नाव आदित्य. मी आसेगाव जिल्हा परभणी. माझी टेस्ट ओपन होती. टेस्ट ओपन होत नाहीत का तुझ्या? तर त्या टेस्ट तू दुसऱ्या मोबाईलवर घेऊन सोडवू शकतोस. कारण काय होतं, काही मोबाईलला जर सेटिंग नसेल तर ते ओपन होऊ शकत नाहीत. ठीक आहे, चला त्यानंतर पुढे म्यूट करून घे. मनस्वी. हॅलो सर. हां बोल. माझं नाव मनस्वी गावंडे. मी फोटो येथे राहते आणि माझ्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला. आणि या मॅरेथॉनमुळे माझे खूप सारे डाऊट्स क्लिअर झाले आणि माझे मार्क्स वाढू शकतील असं नाही. थँक्यू. ओके, व्हेरी गुड, छान, ऑल द बेस्ट. थँक्यू. पुढे राजनंदिनी. माझं नाव सर राजनंदिनी. तुमचा क्लास जॉईन केल्यापासून माझे बुद्धिमत्तेचे डाऊट क्लिअर झालेत आणि असे क्वेश्चन माझ्या स्कूलच्या पेपरमध्ये सुद्धा आले आणि ते मला समजत आले. खूप छान, म्हणजे तुला लगेच अनुभव पण आलेला आहे त्याचा. त्यानंतर प्रसाद. प्रसाद, आवाज येतोय तुला? ओके, नेक्स्ट तनुजा. तर मी माझं बोलते. माझं नाव संध्या सुरेंद्र आहे. मला ठोका आणि ते ठोका होता. तुमच्या या क्लासमुळे मला ठोका समजला आहे आणि एक विचारायचं होते की त्याच्यामध्ये आपण पंचमांतला ठोका येतो का? काय करता येतो का? पंचमांतला ठोका. असमान लांबीचा ठोकळा शक्यतो नाही विचारला जात. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत नाही तसे विचारले. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी. तर बोल बाळा. मला सांकेतिक भाषा येत नव्हती पण आता यायला लागली. व्हेरी गुड, छान. कुठून बोलतेस तू? रिधोरे. रिधोरे. रिधोरे, जिल्हा? सोलापूर. ओके, व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. त्यानंतर प्रथमेश. तर मला आपल्या मॅरेथॉनचा खूपच फायदा झालाय. मला मी जर प्रश्नपत्रिका सोडवले तर त्याच्यात 80च्या वर मार्क्स मिळतात मॅथमध्ये. मी आपल्या क्लासमध्ये आधीपासूनच होतो सर आणि मॅरेथॉनचा पण मला पूर्ण 3 ते 4 वेळा रिव्हिजन झाली आपल्या मॅरेथॉनमुळे. थँक्यू सर. ओके, व्हेरी गुड. उजेर. सर मला ठोकळा आणि फासा हे एक नव्हते पण त्याच्या तासालाच मला पण यायला लागले. थँक्यू सर. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर श्रावणी. हॅलो सर. मी एडशीवरून बोलते. धाराशिव जिल्हा जनता विद्यालय एडशी. हां बोल. सर मला आहे ना ठोकळा जास्त जमत नव्हता. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये शिकवलेले ठोकळा मला आता समजतंय आणि मला 70+ मार्क्स भेटतील मॅथमध्ये. खूपच छान, खूप खूप शुभेच्छा तुला. त्यानंतर आता शेवटची एक आपण प्रतिक्रिया घेऊयात आणि थांबूयात. त्यानंतर संस्कृती. हॅलो सर. हां माझं नाव अथर्व कोळी. मी सांगली जिल्ह्यात राहतो. बुद्धिमत्ता मॅरेथॉनमुळे मला मार्क मिळाले असल्यामुळे तुम्ही खूप छान सांगितले सर. थँक्यू. तर या ठिकाणी आपण तुमच्या सर्वच कन्सेप्ट जास्तीत जास्त कशा क्लिअर करता येतील यासाठी 5 दिवसामध्ये आपण बुद्धिमत्ता घेतलेली आहे. बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवत असताना मी एकच सल्ला देईन, जर तुम्ही तर्क व अनुमान या संख्यात्मक प्रश्नामध्ये जर कुठं थांबलात तर जास्त वेळ घालवू नका. कारण
तर्क अनुमानचा जो संख्यांचा भाग आहे जर तो सुटला तर लगेच सुटतो 10 ते 15 सेकंदामध्ये. नाहीतर मग आपले 2, 3, 4 मिनिट तिथं वाया जाऊ शकतात. त्यामुळं तर्क व अनुमान संख्या या भागाला कुठंही थांबवू नका. येत असेल तर पटकन सोडवण्याचा प्रयत्न करा, नसेल तर पुढे चला. कारण तुम्ही पाहिलात आता एकूण आकृत्यांचे प्रश्न 18 आहेत. त्याचबरोबर इतर सांकेतिक भाषा आहे, मांडणी आहे, माहिती विश्लेषण आहे, त्याचबरोबर संख्यांच्या बाबतीचे प्रश्न आहेत. तर हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्यामुळं 90 प्रश्न तुम्ही कसे गाठाल कमीत कमी वेळेमध्ये याचा प्रयत्न करा. आणि मग राहिले समजा तुम्ही विचार करा की तुम्ही 90 पैकी तुम्हाला 70च प्रश्न आले पण ॲक्युरेट आले. बघा मी काय म्हणतोय, 90 पैकी तुम्ही 70च प्रश्न सोडवलात पण ॲक्युरेट बरोबरच प्रश्न आहेत, तर तो 70 सुद्धा स्कोर भरपूर झाला. परंतु तुम्ही जर 1-2 प्रश्न सोडवण्यामध्ये तिथंच वेळ घालवलात तर तुमचे शेवटी सोपे सोपे प्रश्न पण राहून जातात, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम 80 प्रश्न सोडवता आले पाहिजेत आणि 10 प्रश्न नाही आले तरी जास्त ताण न घेता 80 प्रश्न कसे ॲक्युरेट येतील एवढं डोक्यामध्ये टार्गेट ठेवा. 10 प्रश्नाला समजा आपण कुठं थांबलो, कुठं अडकलो तर वेळ घालवू नका, पुढे चलत राहा. एवढाच या ठिकाणी हा संदेश देऊन मी या ठिकाणी थांबतोय. सर्वांना शुभरात्री.